या सगळ्या विषयी बोलण्याकरता आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, कालच आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करत होतो, पण भारतानं आता अमेरिका, रशिया, इस्रायल अशा देशांना विश्वासात घेऊन केलेलं हे ऑपरेशन सिंदूर, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? अत्यंत सुनियोजित, शिस्तबद्ध पद्धतीने, संघटित पद्धतीने केलेलं ही कारवाई ऑपरेशन सिंदूर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना केवळ दहशतवाद्यांना लक्ष केलं गेलेलं आहे, दहशतवाद्यांची प्रशिक्षण लक्ष केले गेलेले आहेत, कोणत्याही पद्धतीने सिव्हिलियन्स किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन जे आहे त्यांना लक्ष केलं गेलेलं नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी भारताने जो एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केलेला होता त्याच्यामध्ये आणि ह्या एअर स्ट्राईक मध्ये गुणात्मक फरक आहे। पहिले दोन्ही पण हे पीओके मध्ये केले गेलेले होते, पीओकेच्या बाहेर आपण गेलेलो नव्हतो। यावेळेला आपण मात्र प्रामुख्याने पंजाब मधल्या बहावलपूरमध्ये जो जैश ए मोहम्मदचा सगळ्यात मोठा टेरर कॅम्प आहे, प्रशिक्षण स्थळ आहे, तिथं अनेक मदरसाज आहेत आणि त्यामधनं ज्या पद्धतीच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं तर त्याला उद्ध्वस्त करणं हा असेल। मुरिदका जे आपल्या एलओसी वरनं 20 किलोमीटर आतमध्ये आहे, त्याच्यामध्ये लष्कर ए तय्यबाचा लष्करी तळ आहे, तो देखील आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे। मला असं वाटतं की आपण अत्यंत सिस्टमॅटिकली या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे करत असताना आपल्याकडनं कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होणार नाही, त्याचप्रमाणे युनायटेड नेशनच्या कोणत्याही रूल्स रेग्युलेशनचं उल्लंघन होणार नाही याची आपण तंतोतंत काळजी घेतलेली आहे। हा जो अटॅक आहे हा पाकिस्तानच्या विरुद्ध नाही आहे, हा दहशतवादाच्या विरुद्ध असल्यामुळे हा स्टेट वर्सेस स्टेट असा संघर्ष नसून स्टेट वर्सेस नॉन स्टेट अशा प्रकारचा संघर्ष असल्यामुळे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झालेला नाहीये। पण हा हल्ला होत असतानाच, हे ऑपरेशन सिंदूर राबवलं जात असतानाच शैलेंद्र सर, भारताची जागतिक पटलावर असलेली ताकद ही या निमित्तानं पाहायला मिळतेय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या विषयी प्रतिक्रिया देत असताना अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया आली की असंच काहीतरी होईल याची आम्हाला पूर्व कल्पना होती। म्हणजे आता जागतिक पटलावर महासत्ता अमेरिका सुद्धा असू दे, रशिया सुद्धा असू दे, इंग्लंड ही असू दे, भारताची सक्षमता, भारताची ताकद जाणू नये, ज्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया येते। नाही, नक्कीच आहे। याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून राजनैतिक पातळीवरती ज्या पद्धतीने आपल्याला यश प्राप्त होत होतं, रशिया असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया, जपान हेच देश नाहीये तर अनेक इस्लामिक देश देखील भारताची बाजू उचलून धरताना आपल्याला दिसत होते, दहशतवादाच्या प्रश्नावरनं भारताच्या पाठीशी असताना दिसत होते। याचं कारण असं आहे की पाकिस्तान आता संपूर्ण जगाला याची कल्पना आलेली आहे की जगातल्या अनेक मोठ्या दहशतवादी संघटनांचे हेडक्वार्टर्स हे पाकिस्तानमध्ये आहेत। पाकिस्तान सातत्याने दहशतवादी संघटनांना समर्थन देणारा देश म्हणून आहे, हा FATFच्या ब्लॅक लिस्टमध्ये होता, ग्रे लिस्टमध्ये होता। त्यामुळे पाकिस्तान याच्यासाठी पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की परिचित आहे या सगळ्या गोष्टींसाठी। त्यामुळे पाकिस्तान हा एकटा पडलेला दिसतो आणि भारताच्या बाजूने मात्र आंतरराष्ट्रीय जनमत हे पूर्णपणे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। निश्चित शैलेंद्र सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।